धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 02425 22 75 74 तसेच 22 75 75। मोबाईल नंबर 74 99 17 68 64। संगमनेर तालुक्याचे भाग्य विधाते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठपुराव्यामुळे कुरण ग्रामपंचायतच्या वतीने 10 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन मंगळवारी 16 जानेवारी रोजी संध्याकाळी 7च्या दरम्यान करण्यात आले। संगमनेर ते कुरण 3 कोटी आणि कुरण ते पारेगाव 7 कोटी रुपयांच्या रस्त्यांचं काम करण्यात येणार आहे। या रस्त्यांमुळे कुरण येथील दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे। नागरिकांना आता चांगला रस्ता मिळणार आहे, तसेच नागरिकांची आता खड्ड्यांपासून मुक्तता होणार आहे। याबाबत सर्व ग्रामस्थांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे आभार मानलेत। यासाठी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, युवा आमदार सत्यजित तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात यांचे देखील मार्गदर्शन लाभले। उद्घाटन प्रसंगी हाजी निसार बशीर, अध्यक्ष शेतकरी विकास मंडळ उबेद शेख, संचालक सहकार महर्षी भाऊसाहेब, संतोजी थोरात अमृतवाहिनी बँक, एजाज लाला पटेल, शब्बीर झंगू, तार मोहम्मद अब्बास हाजी, दलील फिटर सरपंच इब्तिसाम, रियाज शेख उपसरपंच, नदीम पीर मोहम्मद शेख तसेच मुस्ताक इस्माईल, जावेद मोहम्मद, हुसेन नूर मोहम्मद, कासम, अजित मोईन, दिन मोहम्मद, अब्दुल करीम पटेल, निसार गुलाब, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, जमील सुलतान मोहम्मद रफी, उमर अब्दुल सत्तार शेख, मुनीर गुलाब शेख, गणी मोहम्मद, खलील अब्बास, जमीर सुलतान आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या गावासाठी साहेबांनी जो आपल्याला निधी उपलब्ध करून दिला, मी आता साहेबांना सांगू इच्छितो, पहिल्या फेज मध्ये जेव्हा आपण मंत्रिमंडळात होतो तेव्हा साहेबांनी आपल्याला भरभरून निधी उपलब्ध करून दिलेला आहे। साहेब, आपण जो पहिल्या फेज मध्ये मंत्री असताना आपल्याला 7 कोटीची मंजुरी करून दिली होती, काय कारणास्तव या गव्हर्नमेंटने त्याला स्थगिती दिली होती। आपल्या कुरणचीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे व उद्धव साहेब सेनाचे जेवढे आमदार असतील तेवढ्या सर्वांच्या कामाला महाराष्ट्र शासनाने स्थगिती लावली होती। असा इतिहासामध्ये पुढे झालेला नाहीये, असा कधीच केलेला नाही की मागची सरकारचे काम स्थगिती होतात। तर तो 7 कोटी रुपयाचा जेव्हा काम स्थगिती झाला, आपल्या रस्त्याची दुरवस्था इतकी भयंकर झालेली होती, साहेबांवर वारंवार जाऊन आम्ही गावकरी, सरपंच, उपसरपंच, आमचे सर्व कार्यकर्ते वारंवार साहेबांना सांगायचं। साहेबांनी त्यासाठी काय केलं, तो काम स्थगिती असल्यामुळे आम्हाला 2023च्या अर्थसंकल्पीय कामामध्ये हा 3 कोटीचा काम मंजूर करून दिला। साहब ने जो मंत्रालय से 7 कोटी की अपनी स्थगिती दी जो काम को, तो 3 कोटी का काम तत्काल उनके लेटर पैड से देके और साहब ने ये काम को मंत्रालय से मंजूरी मिला के दी थी। देखो, काम की मंजूरी लेने के लिए ग्राम पंचायत के सदस्य होना जरूरी रहता, तो जब तक अपन गांव के अंदर जो 11 सदस्य मिलकर गांव का विकास करने के वास्ते कोई लेटर बना के देंगे, वो लेटर आदरणीय नामदार साहब के पास वो लेटर जाएगा, वो आगे मंत्रालय में सबमिट करेंगे। जब भी लेटर होता है, इन लोगों के पास ग्राम पंचायत में एक सीट भी नहीं है साहब, और बोलते हैं क्या हमारे सामने 2 जन आदमी यहाँ पर बोल रहे हैं हमारे सामने लेके आए, क्योंकि ग्राम पंचायत में उनका एक सीट नहीं, सोसाइटी में एक सीट नहीं है। 11-11-0-17 हुए और ये काम के यहाँ पर एक ठहराव करे जाते हैं, ठहराव करने के बाद में साहब को दिया जाता है, तो साहब ने हमारे को जो ठहराव में काम पास कर रहे थे पहले, फिर बाद में साहब ने वापस से 3 करोड़ का महाराष्ट्र शासन के निर्णय से यहाँ पर हमको प्रशासकीय मान्यता, शासकीय मान्यता लेकर 3 करोड़ का काम कर रहे हैं, मगर उस काम को मंजूरी करते वक्त
साहब ने वापस से कुछ गांव के जो सरपंच थे, अपन तो नहीं गए हाईकोर्ट में बाकी के सरपंच गए थे, जैसे कि मालदार का सरपंच हुआ, इधर उधर के महाराष्ट्र के कई लोग हाईकोर्ट में गए थे। कुछ लोग हाईकोर्ट में जाने की वजह से हाईकोर्ट ने ये जो 7 कोर्ट का काम है इसकी भी 7 कोर्ट की जो काम था, हाईकोर्ट ने क्या बोला, ऐसा तो कभी होता नहीं इतिहास में। ये काम ये पहले शासन ने करा था, जो नामदार साहब की शासन थी, उद्धव ठाकरे जो मुख्यमंत्री थे, और ये शासन के जो मुख्यमंत्री थे उन्होंने रुकाया काम को। तो हाईकोर्ट ने ये 7 कोर्ट के काम को स्थगिति उठाने के बाद में साथ ने फिर लगे वेटरवाद की भूमिका करे, 3 कोर्ट के काम को भी वेट में लिए, 7 कोर्ट की वापिस से उसकी जो टेंडर मंजूरी करा के साहब ने फटाफट भास्कर हमारे खेलना पीए साहब है, इसको कलेक्टर ऑफिस में भेज के दोनों कामों को मर्ज करा के दोनों कामों की मंजूरी लिए। तो अपने को जो 7 कोर्ट था वो भी यहाँ से तो पारेगांव तक काम जाने वाला है, और संगमनेर से डायरेक्ट तुरंत के हद तक काम आने वाला है। तो अल्लाह का फजल है, ये हाईकोर्ट के काम को तुम पेपर पढ़ते हुए बच्चे भी पढ़े लिखे, ये जो 7 कोर्ट की मंजूरी है हाईकोर्ट ने उठाई, 3 कोर्ट का भी 7 कोर्ट का भी सामने किए थे। विरोधक बोल रहे कि हमने करे साहब, हमको मालूम है काम करते नीलवंडे का जी जान से आपने काम किया, राज्य मंत्री रहने के बाद, राज्य मंत्री जब से थे आप, तो नीलवंडे का आपने काम किया। मैं आपसे एक सही से एकदम हमारे दिल से आपको दुआ देना चाहता हूँ, क्योंकि ये रोड का काम तो देखो ये 5 साल में खराब होता है, अगले 5 साल में वापिस से बनाना पड़ता है। रोड के काम आते जाते रहेंगे, पर साहब ने इतना अपने इस्लाम में भी इतना उसको सवाब का काम बोलते हैं, जो पानी पिलाना, नीलवंडे धरण का साहब ने कैसा काम किया है, कैसा उन्होंने राज्य मंत्री रहते हुए पूरे काम को गति दी है। ये नहीं तो जो शिवसेना बीजेपी के मंत्री भी बोलते हैं कि बाला साहब तुरंत का ही इसमें वाटा है, कई जगह पे वीडियो देखे। तो मैं कुरनवासी से कई दिन से गुजारिश करता हूँ कि आप जैसा पीछे बोलते कि सच्ची साहब ने हमारे बॉडी में पानी साहब के जरिए से अल्लाह ने दिया है, सच बोलो, साहब के जो नीलवंडे का काम हुआ है, कैनल को पानी आया है, कितने लोग खुश हुए थे साहब के ऊपर, सही से बोलो। और ये काम का श्रेय किसका है? पूरा का पूरा नामदार साहब का श्रेय है। मैं सब कुरान वालों से गुजारिश करता हूँ कि तालियों के साथ आदरणीय नामदार बाला साहब का यहाँ पर इस्तेमाल करें। और तुम्हारे को दूसरी एक बात बोलता हूँ, हम लोग कितना भी करेंगे तो आप ध्यान दो, क्या कोरोना काल के अंदर आदरणीय नामदार साहब ने तुम्हारे को बोलता है एक घर तक राशन पहुंचाए। मेरे को खुद फोन करते थे मंत्रालय से बैठ के, उभे कोण गरीब कोणाकडे अन्न पोचलं का नाही पोचलं, कोणी श्रीमंत असेल त्यांच्याकडून घ्या, मी बाकीचे इकडून मदत करतो। यशोधन से आपने को मदद आई। ये जब लोग कहाँ गए थे, ये जो मंत्री बनकर के अभी आगे उद्घाटन कर रहे, कहाँ गए थे? जब हमारी जो परिस्थिति इतनी खराब थी, तुरंत को एकदम हाईटेक से इतने कोरोना के पेशेंट निकले थे, 7 अर्जेंट फ्लाइट पकड़ के शिरडी आए हेलीपैड से, और अपने सब इतने पेशेंट खराब स्थिति में निकले थे। साहब ने कलेक्टर को फोन लगा के, प्रांत को फोन लगाकर हमारे जो पेशेंट मालेगांव जा रहे थे, हमारे ऊपर गुने दाखिल हुए थे, साहब ने सबको एकदम गलत बुला के और जो भाषा शैली रहती साहब ने दिखा कर दिया और हमारे को हर तरह से मदद की। तो मैं आदरणीय साहब का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और हमारे गांव के जानिब से मैं बहुत है बोलने को, मगर बोलने के लिए, पर मैं अभी थोड़ा सा शॉर्टकट मारता हूँ कि टाइम ज्यादा हुआ है। और मैं जानिब से मैं हमारे शेतकरी विकास मंडल के अध्यक्ष हाजी निसार बशीर साहब, उसी तरह हमारे उपाध्यक्ष शेतकरी विकास मंडल के एजाज नाना पटेल, हमारे सरपंच शब्बीर जंगू, उसी तरह हमारे ज्येष्ठ कार्यकर्ते तार मोहम्मद अब्बास, उसी तरह हमारे ज्येष्ठ कार्यकर्ते शेतकरी पद संस्था के चेयरमैन जलील पीटर और पुरनगांव के उप सरपंच नदीम पीर मोहम्मद, उसी तरह तंटा मुक्ति के अध्यक्ष मुश्ताक इस्माइल, उसी तरह हमारे युवक कार्यकर्ते जावेद मोहम्मद हुसैन, वो हमारे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच नूर मोहम्मद कासम, उसी तरह माजी सरपंच अजीज दादा मियां अजीज मोदी, उसी तरह मोहम्मद अब्दुल करीम पटेल और हमारे कृषि उत्पन्न बाजार समिति के संचालक निसार गुलाब साहब, उसी तरह हमारे शेतकरी संघ के संचालक प्रभाकर सोनोने और पुरनगांव के माजी सरपंच सैयद मुदस्सर मंसूर, वो हमारे सोसाइटी के सदस्य जमील मोहम्मद हुसैन और जमील इस्माइल, उसी तरह युवक कार्यकर्ते जमील सुल्तान, उसी तरह मोहम्मद रफीक उमर, हमारे सोसाइटी के चेयरमैन। मैं ये सभी से गुजारिश करता हूँ, साहब को 20 फुट का हार आया है और सभी ने एक साथ में साहब को हार डालना है, पर मैं उसके पहले हमारे शोएब से गुजारिश, पुरण गावामध्ये या देशातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आपले सर्वांचे मार्गदर्शक, तालुक्याचे भाग्यविधाते
माजी मंत्री थोरात साहेब हे आज इथं आपण सर्वांनी त्यांना साहेबांनी जो आपल्याला रस्त्यासाठी निधी दिला त्याबद्दल करुणा व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना इथं बोलवलेलं आहे। एवढ्या आपल्या चेहऱ्यावरची जी आनंदाची छटा आहे ती लपून राहत नाही। आपण प्रचंड आनंदित झालेला आहे, जणू काही आपल्याला परमेश्वराने भेट दिलेली आहे असं वाटतं। मी आपली माफी मागतो की मी शक्यतो कोणाचे नाव न घेता एकदम भाषणाला सुरुवात करणार आहे। मी गेल्या 7 वर्षानंतर पहिल्यांदा कुरण गावामध्ये आज इथं बोलत आहे। 7 वर्षापूर्वी माझी पत्नी सामनापूर गटाची जिल्हा परिषद सदस्य होती। त्यावेळेला कुरण गावामध्ये दररोज येणं जाणं होतं। कुरण गावच्या नागरिकांनी आम्हाला जे प्रेम दिलं ते आज त्या प्रेमाचं ऋण व्यक्त करणं मी माझं कर्तव्य समजतो। साहेबांनी आपल्यावर भरपूर प्रेम केलेलं आहे। साहेबांनी निळवंडे धरण हा ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण केलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे कुरणगाव हे 100% निळवंडे धरणाचा लाभार्थी आहे। निळवंडे धरणाची किमया आऊर आहे। निळवंडे धरण कसं झालं काय झालं अनेक पद्धतीने इतिहास सांगितला जातो आणि निळवंडे धरणाला कुणाच्या अडचणी होत्या, कुणी विरोध करण्याचा प्रयत्न केला, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या विरोध कुणी केला, हे सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता। नवीन जी मंडळी आहे त्यांना कदाचित हा इतिहास माहीत नसेल, परंतु निळवंडे होऊ नये हे बऱ्याच जणांनी प्रयत्न केलेला आहे। परंतु साहेब या तालुक्याचे मार्गदर्शक झाले। 1985 साली ते आमदार झाले आणि आयुष्यभराचं काम स्वप्नवत काम म्हणून त्यांनी निळवंड्याचा पाठपुरावा केला आणि आज निळवंडे अस्तित्वात आहे। आपण सर्वजण बघतो आहे की निळवंडे अस्तित्वात आहे। दुर्दैवाची बाब आहे की निळवंडे पूर्ण होताना त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला काँग्रेस पक्षाची सत्ता नव्हती, म्हणून काही लोकांनी त्याचा श्रेय घेण्याचा आणि उद्घाटनाचा कार्यक्रम केला। परंतु जनतेला हे माहित आहे की निळवंड्याचे खरे नायक कोण आहेत। आधी पुनर्वसन आणि मग धरण हा देशातील पहिला प्रोजेक्ट आहे जो आपले नेते बाळासाहेब थोरातांनी या देशाला मार्गदर्शक तत्वानुसार तो पूर्ण करून दिला। पहिल्यांदा आपली स्वतःची 5 एकर जमीन दिली आणि त्यानंतर शासकीय जमिनी मधुकर पिचड यांचेही काही त्याच्यामध्ये सहकार्य लाभलं आणि पिचड आणि थोरात यांच्याच नावावर निळवंड्याचं खरं श्रेय आहे। या निमित्ताने मी जाहीरपणे सांगतो, कधीही सांगेल, कुणीही त्याचा जरी समजा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सपशेल खोटा आहे। आपल्याकडं श्रेय घेण्याची फार पद्धत आहे। झालेल्या कामाचे श्रेय घ्यायचं, त्याला अनेक पद्धतीने अडवणूक करायची। मला साधारण माझा आज 63 वर्षाचं आयुष्य झालेलं आहे। 1977 पासून मला चांगलं राजकारण कळतं। मी 77ला इयत्ता 10वीत होतो। तिथून पुढे राजकारणाचा बऱ्यापैकी इतिहास मी सुद्धा डोळ्याने बघितलेला आहे। माळादेवी धरण जर झालं असतं तर संगमनेर तालुक्याच्या बराच खालून पाठ गेला असता आणि खालच्या लोकांनी आणि माळादेवी धरणाचा पहिल्यांदा पाया घेतला होता। परंतु आदरणीय दादा भाऊसाहेब थोरात साहेब यांनी निळवंडे धरणाचा आग्रह ठेवला। पुढे योग चांगले आपल्या तालुक्याचं भाग्य चांगलं म्हणून 1985 साली थोरात साहेब आमदार झाले आणि आजपर्यंत 40 वर्ष त्यांनी या तालुक्याची आमदारकी भोगलेली आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्याने भोगलेली आहे, परंतु अहोरात्र कष्ट त्यांनी केलेले आहे। माझ्या आयुष्यामध्ये मी त्यांची पूर्ण आमदारकी उपभोगलेली आहे। गेल्या वर्षी 2 महिने साहेब आजारपणामुळे इथं नव्हते, ते या तालुक्याला पोरकं झाल्यासारखं वाटलं होतं। एक प्रकारचं वेगळंच वातावरण साहेब इथं नसताना
आपल्याला जाणवत होतं. ते 2 महिने एकदम कसे तरी असे विचित्र गेले आणि साहेब कधी येतील असं या जनतेला, या तालुक्यातल्या जनतेला वाटलं. मी कुरणवासियांना खूप धन्यवाद देतो की तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम साहेबांचा आहे, एक सोहळा तुमच्यामध्ये एक प्रकारचा जो नैसर्गिक आनंद आहे, नैसर्गिक स्वागत करण्याची जी तुमची जी पद्धत आहे ती पाहिल्यानंतर माणसाला भारावून जातं. कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची वेगळी तेज आहे, साहेब आल्याचं एक वेगळी समाधान आहे. हे याला आपण आत्मीयतेचं तेज म्हणतो. आम्ही सुद्धा 5 वर्ष या भागामध्ये एक पद भोगलं, त्यावेळेला आम्हाला या गावचा खूप चांगला अनुभव आला. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्दांना विराम. कुरणमध्ये आज या ठिकाणी कुरणमध्ये नामदार बाळासाहेब थोरातांचं अतिशय वेगळ्या पद्धतीने स्वागत झालेलं आहे. कारण मी कार्यक्रमाच्या आधी अर्धा तास लक्ष्मण बाबा आणि आम्ही निसर्गाच्या तिथे बसलो होतो. साहेब संगमनेर मध्येच होते, तेव्हापासूनच फटाकड्यांच्या आकाशबाजी चालू होती. साहेब म्हणजे इतकं भव्य स्वागत झालं आणि आपल्या कुरण ग्रामस्थांचं तुमचं मनापासून प्रेम आहे. या ठिकाणी आता सर्वांचेच नावं घेत नाही, या ठिकाणी राज्याचे नेते आपले वेळेत उपस्थित झाले. त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ नेते लक्ष्मण बाबा कुटे, BR चकोर साहेब, तसेच के थोरात साहेब, सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच कुरण गावचे सर्व युवक मित्र, ज्येष्ठ मित्र या ठिकाणी कुरणमध्ये ज्यावेळेस शहरातून निघाल्यानंतर कुरणपर्यंत येण्यासाठी चांगला रस्ता असावा ही साहेबांची कल्पना पूर्वीपासून होती आणि त्यासाठी साहेबांनी कुरणपर्यंत 3 लाख रुपये आणि यानंतर 3 कोटी रुपये आणि कुरण ते पारेगाव यासाठी 7 कोटी रुपये, 10 कोटी रुपये साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला. तर साहेब तुम्ही उपलब्ध करून दिल्यामुळे समनापूर गटाच्या याच्यासाठी विकासामध्ये भर पडलेली आहे. या ठिकाणी नामदार बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी ते सहकाराची परंपरा घालून दिली. सहकाराच्या माध्यमातून कारखाना असेल, दूध संघ असेल, दूध संघाच्या माध्यमातून जास्तीत जास्त दुधाला बाजार देण्याचं काम नामदार बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून होत असतं. त्याचप्रमाणे कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा राज्यामध्ये 1 नंबरचा बाजार देण्याचं काम होत असतं. पण साहेब तुम्ही जे सर्वात महत्वाचं काम केलं ते म्हणजे निळवंड्याचं काम, निळवंड धरण केलं आणि धरणानंतर पाट सुद्धा या ठिकाणी आता मागच्या 1.5-2 महिन्यापूर्वी पाट वाहताना पाहिला. तुम्ही सगळ्यात महत्वाचं साहेब काम केलं म्हणजे निसर्गबाई या सांगितले जे 5-6 सायपल लिंबाळेवरून आलेले आहे आणि पाटाला पाणी आल्यानंतर सायपलच बंद झाल्या. लिंबाळेवरून पाणी यायचं. निसर्गबाईला फोन केला, निसर्गबाई आपली सायपल लीक झाली होती ती बंद आहे का काय? निसर्गबाईंनी सांगितलं पाटाचं पाणी आलं, सध्या काय सायपलची पाण्याची आवश्यकता नाही. ते साहेब तुमच्यामुळे जे 10-12 किलोमीटरवरून पाणी आणायची वेळ होती कुरणवासियांना, ती पाटाला पाणी आल्यामुळे इथूनच पाणी उपलब्ध झालं. तर पण काही गडबडीत निसर्गबाई आणि निसर्गबाईची टीम कुरणचे ग्रामस्थ 15 ते 20 दिवस वड्याला आणि जे इथले बांधारे असतील ते भरण्यासाठी सर्वांनी रात्रचा दिवस करून हे बांधारे भरले आणि भविष्यात या विभागाला पाणी कमी पडणार नाही. तसंच आमचं कुरण आणि समनापूरच्या शिवारामध्ये जे तळ आहे ते सुद्धा आम्हाला भरायचं आहे. तिथपर्यंत पाणी गेलं होतं पण नंतर पाणी बंद झालं. भविष्यात साहेब तुमच्या माध्यमातून आम्हाला भरपूर जे पाणी योजना आहे आमच्यावर ती सुद्धा गणेश आणि सातत्याने पाठपुरावा करीत आहे. तर आम्हाला लिंबाळ्याहून पाणी नको आहे समनापूरच्या पाणी योजनेसाठी, तर पाटाहून पाणी पाहिजे त्यासाठी तुम्ही
प्रयत्न करीत आहे त्या प्रयत्नाला नक्कीच यश येणार आहे. मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. असंच तुरांचं प्रेम इथून मागं बी राहिलेलं आहे. भविष्यात सुद्धा नामदार साहेबांना असंच प्रेम करा असं बोलून माझे 2 शब्द शावी शेख, C24 तास, संगमनेर.